मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज नांदेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मराठा समाज बांधवांच्या वतीनं घोषणाबाजी सुरू आहे। एक मराठा लाख मराठा अशा पुढच्या घोषणा द्यायचं मराठा समाज या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी मराठा समाज बांधव आक्रमक झाले चित्र पाहायला मिळतं। मराठा समाज बांधवांशी आपण संवाद साधणार आहोत। आजचा बंद पुकारण्यात आलाय, नांदेडमध्ये कसा बंद असणार आहे? गेल्या 1 वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण आंदोलन चालू आहे। आज जवळपास 7वा दिवस आहे मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत, तरी पण सरकार यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही। त्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये आज कडकडीत बंद पुकारलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर सरकार लक्ष देत नसेल तर मराठ्यांचा उद्रेक या महाराष्ट्रात सरकारला नक्कीच दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सरकारला आम्ही उद्रेक दाखवू असं मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत सरकारने पूर्ण केल्या पाहिजे? मराठ्याला सरसगट ओबीसी मध्ये आरक्षण दिलंच पाहिजे, हे मनोजदादा जरांगेची पहिली मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी जरांगे पाटील गेली 6-7 दिवस झालं उपोषणाला बसलेत। ते मृत्यूच्या दाढेत जवळपास जात असताना हे लाचार राजकारणी लोक जे उद्या येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन जवळ आहे, या इलेक्शन मध्ये यांना मराठा आरक्षण दिल्याशिवाय गाव पातळीवर कोणताही आमचा मराठा समाजाचा कार्यकर्ता येऊ देणार नाही, या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे। निश्चित सातत्यानं आपण बघितलं, सातत्यानं आंदोलन उपोषण मोर्चे सुरू आहेत। वर्षभरापासून जास्त दिवस झाले आंदोलन सुरू आहे। काय इशारा सरकारला? सरकारला एकच इशारा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाव बंदी आम्ही करणार आहे। आज 7वा दिवस आहे। जर मनोज जरांगे पाटलाला जर काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र पेटल, एवढा मी तुम्हाला इशारा देतो। आणि तुम्हाला सांगतो आम्ही मागितलंच काय, आम्ही फक्त आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दुसरं मागितलंच काय? सरकार दरवेळेस आम्हाला हातात रेती देऊन पळवाली, म्हणजे काय अर्थ काय? आणि आम्ही आमच्या हक्काचं मागवलं, आम्ही दुसऱ्याचं मागत नाही। लोक जे काही बोलतायत, आज दुसरे नेते षडयंत्र करून कोणत्या माणसाला घालून काहीतरी बोलतात, हे विचित्र दिसतंय। आज कोणी म्हणजे तमाशा, आम्ही कोणाचा तमाशा केला नाही। कधीही मराठ्यानं सामाजिक भूमिका घेतलेली आहे, मराठ्यानं न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आम्ही आमचं हक्काचं काम मागू नये। सातत्यानं आंदोलन सुरू आहेत, मोर्चे सुरू आहेत। सरकार सकारात्मक आहे असं वाटतं का? जाणीवपूर्वक हे तिघाडी सरकार मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न करते, त्यात छगन भुजबळ पुढे करून आणि त्याचं पिलू हक्कीच्या अवकात नसताना मराठा समाजावर बोलते। येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील तसं उत्तर देऊ। काल आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या ठिकाणी गेलतो, दिग्रस खुर्दमध्ये। त्या ठिकाणी ओबीसी समाज सर्वात जास्त आहे, गावाखेड्यातील सर्व ओबीसी समाज एकत्र आहे। पण जाणीवपूर्वक राजकीय भांडवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पोळी बांधण्यासाठी मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत। याला ठेचून काढल्याशिवाय मराठा समाज सोबत बसणार नाही। निश्चितच हे सर्व मराठा समाज बांधव होते, त्यांनी आरक्षणाची मागणी केली। सरकारने जर आरक्षण नाही केलं असा इशाराही त्यांनी दिलाय। नांदेड हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।